नमस्कार, मी वर्षा नवलेकर. काव्य वर्षा चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत. आज 20 मार्च जागतिक चिमणी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. त्यामुळे मी सुद्धा आज आपल्यासमोर एका चिमणीची मानव जातीला लाख मुलाचा सल्ला देणारी कविता सादर करीत आहे. एक गोष्ट इथे मला आता आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की ही कविता माझ्या तर सर्वात जास्त आवडीची आहेच, परंतु एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्री म्हणजे माझ्या गुरु श्री आदरणीय कैलासवासी शिरीषताई पै यांच्या पण अतिशय आवडीची कविता होती. ही कविता वाचल्यावर त्यांनी अक्षरशः माझी पाठ थोपटून मनापासून कौतुक करत मला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या ह्या शुभेच्छा आज अनमोल आशीर्वाद म्हणून माझ्या पाठीशी आहे, याचा मला मनापासून आनंद आहे. आणखी काय हवं मला? तेव्हा चला तर शिरीषताईंच्या ही आवडीची कविता आपण ऐकूया. शीर्षक आहे माझी पिल्लं गेली कुठे. पिल्लांसाठी दाणा घेऊन चिऊ परतली सांजला. पिल्लांसाठी दाणा घेऊन चिऊ परतली सांजला. वरीना घरटे नाही वृक्ष जागी तिला गावला. माय शोधे वृक्ष आपुला आणि वलेसे घरटे. वृक्षही नाही घरटे नाही माझी पिल्ल गेली कुठे. होऊन व्याकुळ गिरत्या गे परी वृक्षना कुठे दिसे. कावरी बावरी चिवताई शोधे आपुल्या पिल्ला इथे तिथे. भरवुनी प्रेमे घास पिलांना गेले सोडून घरटी. भरवुनी प्रेमे घास पिलांना गेले सोडून घरटी. बदले त्यांना घेऊन येते दाणा तुमच्यासाठी. डोळे लावून असतील चिमणे आईच्या वाटेकडे. दाण्याविना उपाशी पोटी कसे झोपतील बापडे. वृक्ष कापला कारे मानवा. वृक्ष कापला कारे मानवा इमारत बनविण्यात. असे असेल तर वृक्षावरच्या पिल्लांना ठेविले कुठे. कान कळू रे स्वार्थी मानवा गोष्ट तुकी साधीशी. अरे इवल्यांना पण हवी असते रे रात्रीला आईची कुशी. इवल्यांना पण हवी असते रे रात्रीला आईची कुशी. आठवणीने पिल्लांच्या मम जीव कसा तडफडे. आठवणीने पिल्लांच्या मम जीव कसा तडफडे. देवा वाणी कान दिली मज कशी पुसूनी कुणाकडे. देवा वाणी कान दिली मज कशी पुसूनी कुणाकडे. सद्बुद्धी दे मानवा देवा दुष्कृत्य कधी ना असे करे. कुणाही पिल्ला आईपासून कधीही ना दूर करे. कुणाही पिल्ला आईपासून कधीही ना दूर करे. कधीही ना दूर करे. नमस्कार.